विटा परिसरात बंधुगिरीचा धक्कादायक प्रकार, नरबळी देण्यास केले उद्योग. देवदेवताच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज अंगात येतात असे भासवून विट्यात अंधश्रद्धेचा भयावह प्रकार उघडकीस आला आहे. बंधुगिरी अंधश्रद्धा आणि नरबळीच्या भीतीचा वापर करून एका कुटुंबाची मानसिक आणि शारीरिक आर्थिक फसवणूक करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोपींनी देव अंगात येतो असे म्हणत तसेच छत्रपती शिवाजी महाराज अंगात येतात असे नाटक रचून कुटुंबियांना वर्षानुवर्ष मानसिक छळ केला. या प्रकरणी अखेर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट होरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांचे विशेष योगदान लाभले. विवेक भिंगारदेवे यांनी सातत्यानं पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला, पुरावे गोळा केले आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे प्रकरणाला वेग आलेला आहे आणि आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार कुटुंबियांच्या माहितीनुसार आरोपी संकेत निकम महेश बाबर यांनी स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवत कुटुंबाला वारंवार भीती दाखवली. तुमचा नवरा मरेल, मुलगी मरेल, वाईट शक्तींचा प्रभाव आहे, नरबळी दिल्याशिवाय संकट टळणार नाही, अशा भयावह विधानांद्वारे त्यांनी कुटुंबाकडून वेळोवेळी मोठी रक्कम उकळली. देव अंगात येतो, छत्रपती शिवाजी महाराज अंगात येतात असे नाटक करून पती पत्नीवर मानसिक दबाव टाकत, भीती दाखवत आणि आरोपी बुक्क्याने पीडितास मारहाण करत असत. पीडित कुटुंबाने यापूर्वीच विटा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती, मात्र यावेळी गंभीर दखल घेण्यात आलेली नव्हती. नंतर प्रकरण अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे गेल्यानंतर समितीने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे आणि अनीस यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे पुरावे संकलित करून आरोपींविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आणि आज गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर माहिती समोर आली. ती मुलगी तक्रार देण्यासाठी विटा पोलीस स्टेशनमध्ये गेली होती, मात्र तेव्हा तिला चक्कर आल्याने गुन्हा नोंद झाला नव्हता. लवकरच या प्रकरणात स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे विटा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नमस्कार, मी विवेक मोहन भिंगारदेवे. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून गेले कित्येक दिवस काम करतो आहे. काल विटा पोलीस स्टेशनमध्ये एक जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्या जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत विट्यातील काही जे लोक आहेत त्यांना अटक देखील झालेली आहे. या प्रकरणामध्ये एक पीडित कुटुंब जे मला 2 महिन्यापूर्वी भेटलं आणि त्यांनी संपूर्ण झालेला घटनाक्रम सांगितला आणि त्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने मी व माझी टीम गेले 1.5 ते 2 महिने आम्ही ह्या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही माहिती घेत होतो. हा प्रकरण हे आहे की विट्यामध्ये कडेश्वर धाम म्हणून एक मठ आहे. त्या मठामध्ये गेले कित्येक दिवस लोकांची आर्थिक फसवणूक, मानसिक त्रास व होम हवन, जादूटोणा ह्या अशा प्रकारांमुळे लोक त्रस्त होती किंवा ते कुटुंब त्रस्त होतं. त्यांना प्रचंड आर्थिक हानी देखील यामध्ये करण्यात आली होती. आणि यात प्रामुख्यानं बघायला गेलो तर मला एक आवर्जून महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना एक सांगायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आम्ही ज्यांना मानतो ते छत्रपती शिवाजी महाराज, या महाराजांच्या विषयी एक आक्षेपार्ह गोष्ट जी त्या ठिकाणी वेळोवेळी घडत आलेली आहे अशी माहिती आम्हाला मिळाली. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तिथल्या जे बुवा होते किंवा जे महाराज होते त्यांच्या अंगात येत होते. म्हणजे ही खूप संतापजनक गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीचा कुठंतरी छडा लावण्यासाठी आम्ही कित्येक दिवस झालं काम करतो आहे, त्याच्याबद्दल माहिती घेतो आहे. खरं बघायला गेलं तर लोकांना यामध्ये भीती घालणे असतील की तुमच्या मृत्यूदोष आहे, तुम्हाला होम हवन करावे लागतील, ह्या सगळ्या भानगडींमध्ये त्या महाराजांनी कित्येक लोकांना स्मशानभूमीतील हाडे गोळा करून त्याच्यावरती होम हवन पूजादार करून त्याच्यावरती प्रक्रिया म्हणजे त्यांची पूजा करून त्याला अमक्या ठिकाणी जाऊन पुरावी लागेल अशा प्रकारे लोकांना म्हणजे करण्यास भाग पाडले. हे करत असताना तुमचा नवरा मरेल, तुमची मुलगी मरेल, मग नाही केलं तर तुम्हाला पुढे जाऊन सांगायचं झालं तर तुम्हाला नरबळी देखील द्यावा लागेल, अशा प्रकारचे गंभीर गोष्टी या मठामध्ये घडत होत्या. मग काल एक तक्रारदार यांच्यामार्फत किंवा त्यांना त्रास झाला आहे त्यांच्या तक्रारीने विटा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. नमस्कार. विटा पोलीस ठाण्यामध्ये एका पीडित महिलेने जादूटोणा कायद्याअंतर्गत
एक तक्रार दाखल केलेली आहे. त्यानुसार विटा पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर क्रमांक 211/2026 कलम 118(1)(3)(5) सह जादूटोणा कायदा अधिनियम 2013च्या कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये आरोपी महेश बाबर राहणार भवानी माळस विटा, संकेत निकम राहणार घोगाव तालुका पलूस जिल्हा सांगली सध्या भवानीमाळ विटा, सूरज उपाध्ये राहणार विटा या तिन्ही आरोपींनी त्यांच्या अंगामध्ये देवाचे अवतार असून अंगात दत्तगुरू शंकर महाराज, चिलेबाबा, काळभैरव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संचार होत असून त्या अनुषंगाने ते सर्व संकटांना दूर करतात असं सांगून पीडित फिर्यादी महिला यांना अघोरी कृत्य करण्यास त्या अनुषंगाने पूजा, हवन, नरबळी, गर्भपात असे करण्याचे सल्ले देऊन त्यांच्या पतीला ह्या अघोरी कृत्य करण्याच्या ह्यानं वेटाच्या कातीनं दुर्गाष्टमी आणि काल अष्टमीच्या वेळी मारहाण केलेली आहे आणि त्या होम हवन आणि अघोरी कृत्याकरता खर्च म्हणून पैसे देण्यास भाग पाडलेला आहे. याबाबत गुन्हा दाखल झालेला असून तिन्ही आरोपींना विटा पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आलेली आहे. त्यांना आज माननीय न्यायालयात हजर करत आहोत आणि गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत. जय हिंद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, विटा.